कारण विधानसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. सभागृहात मंत्री नसल्याने विरोधक आक्रमक झालेत. नेमकं काय घडलंय आपण पाहूयात. आणि म्हणून मी जे पत्र माननीय कामगार मंत्र्यांनी दिलं होतं, कामगार मंत्री आहेत का? बोला. कामगार मंत्री नाही, कशाला बोलू कामगारावर? बांधकाम मंत्री नाही, कशासाठी बोलायचं आम्ही? म्हणजे बजेट तुम्ही मंजूर करून देणार, बोलवले काय बोलवणार? प्रत्येक वेळेला तुम्ही बोलवता, आम्ही बसायचं काय आहे की नाही? विरोधी पक्षाचं काय मंत्री नाही, कोण ऐकतं आमचं? कशासाठी आम्ही बोलतो? कशासाठी अभ्यास करतो? कशासाठी माहिती घेतो? सगळं बट्ट्याबोळ केलेलं आहे. अरे कपात सुद्धा उत्तर पण खोटं देता. तहकूब करा हाऊस, 10 मिनिटांनी तहकूब करा. प्रभू साहेब, आम्ही बोलणार, आम्ही बसतो. प्रभू साहेब संसदीय कार्यमंत्री आहेत, संसदीय कार्यमंत्र्यांना उत्तर देणार नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही असं म्हणता. इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असताना कशाला बसताय तुम्ही? चुकीची माहिती नाही. बघा, मला माहिती आहे, इतक्या वर्ष आम्ही काम करतो, तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आमचा आहे. असं चुकीचं करू नका आणि सांगू नका त्या पीठासन अधिकाऱ्यांना. बोलत नाही याचा अर्थ आपण चालू वडेट्टीवार साहेब, वडेट्टीवार साहेब आपण चालू करूया. आम्हाला प्रभू साहेब नाही असं आहे ना, रोज आम्ही चालवतो. आपण चालू करूया. रोज चालू. मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महाराज, वर अजून वरती लक्षवेधी सुरू आहेत वरच्या सभागृहामध्ये आणि बरेचसे मंत्री आहेत. राहिलेल्या मंत्र्यांना अध्यक्ष महाराज राहिलेल्या मंत्र्यांना निरोप देतो, त्यांना सुद्धा बोलवतो. आपण कामकाज चालू करा. तर कामगार मंत्री कुठे आहेत, बांधकाम मंत्री नाहीत असा सवाल सुनील प्रभू यांनी उपस्थित केलाय. सुनील प्रभू चांगलेच आक्रमक झाले आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकारावरून नाराजी व्यक्त केलेली आहे. गेल्या आठवड्यात देखील असाच प्रकार घडलेला होता. विधिमंडळात चर्चेच्या वेळी अध्यक्ष महोदय, 6 विषयांवर आज चर्चा आहे. त्यातले 4 मंत्री इथे उपस्थित आहेत. 2 त्यांच्या लक्षवेधी पूर्ण करून खाली येत आहेत. मी स्वतः त्यांच्या वतीने सगळं लिहून घेतो. अरे हो बाबा, मी आश्वस्त करतो की जे 2 मंत्री नाही आहेत ते येत आहेत, त्यांच्या मागण्या मी लिहून घेतो, त्यांच्याशी बोलेन. संध्याकाळी ज्यावेळेला उत्तर दिलं जाईल त्यावेळेला त्याचं नक्की उत्तर देईल. ठीक आहे प्रभू साहेब चालू करा. हा एक मिनिट अर्जुन एक मिनिट. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला निदर्शनास आणून देतो आणि सभागृहाचे आणि संसदीय मंत्री आपले फार जागरूक आणि सिनियर असल्यामुळे आपल्याला लक्षात असेल की गेल्या 4 दिवसापासून ज्या आपण मागण्या या ठिकाणी ठेवतो आहे त्याच्यावर पोटतिडकीनं सत्ता पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे दोन्ही बाजूनं आमदार आपल्या मतदारसंघातले आणि काही गोष्टी जिथं सरकारला निर्देश देण्याच्या दृष्टिकोनातले काही प्रश्न उपस्थित केले जातात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.